पोचवायचं आमचं पाहिजे तिथं। बाजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे, त्याला आमचा विरोध आहे। असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधली। कुठून बघावं त्यांनी तिथे। चॅलेंज आहे माझं, कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे हजरत ते लावायचं। शंकराचं मंदिर आहे तिथं वास्तूमध्ये माझा जन्म जागा बळकवण्याचा जो प्रयत्न झाला तर तो चालणार नाही। मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत। आम्ही कारवाई करतो, बघतो, माहिती घेतो। कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाहीये आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय, म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय? आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे, वाटल्यास तिथे उघडून बघा तिथे काय आहे। आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाह शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा? ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत। कुठले दर्गे थोतांड आहे, कुठल्या मजारी थोतांड आहे। आम्ही असली थोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं। आणि आज आम्हाला धक्काबुक्की करून हाकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई, योग्य ते करू। आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू, किती दिवसात करू, आम्ही जातो इथून। आम्हाला स्वतः कृती करण्याची हौस नाही आली, पण देश हा आमचा आहे, ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर काय होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा सांगितलेलं आहे नाही, ते त्यांची जबाबदारी करतात। पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती। काही सातत्याने जर ही तुम्ही जर पुढे आणत असाल तर यावर पहिली वेळ नाहीये तुमची या गोष्टीवर बोलण्याची, त्याच्या अगोदर पण त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देतो आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही। पण 2014 पासून भाजपचं सरकार आहे, सर्व त्यांचं आहे, असं असताना काय राजकीय मुद्दा नाही। मग तेच म्हणतो, इतकी वर्ष का तुम्ही दरवर्षी त्याच्यावर उपयोग करताय? सरकार तुमचं आहे असं असताना तुम्हाला अजून ते का करता आलं नाही? वरच्या विरोधात अजून तुम्ही थांबणार आहात का? हे हटवूनच जाणार का? काय करणार?